हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, काल मी व्हिडिओ सोडला नव्हता कारण माझी तब्येत ठीक नव्हती काल. बघा, तर आज पण तसा आवाज येतो वेगळा, म्हणजे माझा आवाज लगेच चेंज होतो आजारी पडले की. आणि मला सर्दी आणि खोकला झाला आहे, त्यामुळं मी काय काल व्हिडिओ सोडला नाही. कारण मी काल झोपूनच होते, उठलेच नाही. मला जरा जास्त ताप हे आला होता, त्यामुळे मी उठले नव्हते. आज उठले, आंघोळ केली आणि म्हणलं आज तरी व्हिडिओ बनवायला घ्यावा, म्हणून व्हिडिओ बनवायला घेते. आणि ते आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही वेब सिरीज बनवणार आहे. तर त्याबद्दल आमचा निर्णय काय झाला हे पण तुम्हाला सांगणार आहे. रात्रीपासूनच आमच्याकडे रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे. आणि असा पाऊस आला, दिवसभर चालला की मी लगेच आजारी पडते. तर चला, आता मी नाश्ता बनवून घेते आणि मग आम्ही दोघं जण मिळून तुम्हाला सांगतो की आम्ही वेब सिरीज बद्दल काय निर्णय घेतला ते. तर बघा, तुम्ही मला सगळे म्हणत होता की रेसिपी दाखव, रेसिपी दाखव. मी आज मटकीची भाजी बनवते आणि गॅस आमचा वरती होता पण मी खाली घेतला कारण मला उभं राहू वाटत. आई म्हणत होते मी बनवते, पण आईंना म्हणलं की नको, मी बनवते, राहू द्या. मग मी कालच्यापासून काहीच काम केलं नाही, सगळं आईंनीच केलं. म्हणलं आज थोडंसं करते. त्यामुळे पहिल्यांदा जिरे टाकून घेतली आणि नंतर टाकते कढीपत्ता, नंतर टाकते कांदा, आणि इकडं कांदा भाजून होईपर्यंत इकडं मी टोमॅटो चिरून घेते. छान अशी भाजी बनवून झाली आणि तरी पण आली आणि छान अशी शिजून झाली. तर चला, आता आम्ही वेब सिरीज बद्दल काय झालं हे तुम्हाला सांगतो. हाय फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर बघा, आम्ही तुम्हाला सांगणार होते आता की आमचा वेब सिरीज बद्दलचा निर्णय काय झाला आहे. आम्ही वेब सिरीज तयार काल म्हटलेलं, आम्ही वेब सिरीज तयार करणार आहोत. पण आम्हाला तुमच्याकडून पाहिजे एवढा प्रतिसाद, कमेंट वगैरे आले नाहीत आणखी. तरी तुम्ही आम्हाला असं काहीतरी कमेंट करा ना, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त वेब सिरीज किंवा त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करून सांगा की आम्ही वेब सिरीज बनवू का नको, तर तुम्हाला ब्लॉगच पाहिजे असं सांगितलं होतं तुम्हाला. आणि तुम्हाला 3-4 वेळा सांगितलं होतं नक्की कमेंट करा, कमेंट करा. तर तुमचं काही कमेंट आलंच नाही. तर काय जणांच्या आल्या की पांडुदादासोबत बनव. तर काय आहे ना, त्याचं कारण जरासं वेगळं आहे पांडुदाजीसोबत बनवायचं. त्यांना जास्तीत जास्त काम असतात ना. मी कामाला जातो ना, म्हणजे नोकरीला असल्यामुळं मला वेळ भेटत नाही. त्यामुळं आम्ही काही लक्ष घालत नाही ना, म्हणून जास्तीत जास्त वेब सिरीज बनवायचा. त्यामुळे आम्हाला शनिवार मला सुट्टी असते, त्याच्यामुळं मग मी त्यावेळेस प्रयत्न करतो. आणि पाहुण्यांना कामं असतात ना जास्तीत जास्त, ते वेब सिरीज बनवतात असं होतं. दादा, मी आणि वहिनी आणि एक आमच्या जवळचं म्हणजे एक ओळखीचं आहे, म्हणजे ह्यांच्याच वयाचं आहे. ती एक म्हणले होते तुम्हाला मदत करते, मग आम्ही सर्वांनी मदत करायचं ठरवलंय. तर बघू, अजून आमचं म्हणजे कन्फर्म झालं नाही चाललंय बनवायचं नाही बनवायचं. दादाचं आणि वहिनीचं कसं त्यांना
2 मुलं आहेत ते शाळेत सोडायचे. सध्या काय झाले पाऊस इतका आहे ना मुंबईला, लय पाऊस आहे. माझा भाऊ मुंबईला राहतो. आम्ही सर्वजण मिळून शनिवारी रविवारी एक म्हणजे शनिवारी बनवणार आणि रविवारी तुमच्यापर्यंत येणार तो भाग. त्यामुळे मग आम्ही प्रयत्न करत होतो, आमचं बोलणं वगैरे सगळं झालं. पण काय झालं की दादा म्हणत होता ना आता की शाळा चालूत मुलांच्या आणि ते पाऊस पडलेला आहे त्यामुळं काय आपण थांबू म्हणलं थोडा दिवस. तर म्हणलं चालते. त्याला म्हणलं मी पण सांगितलं त्याला म्हणलं यूट्यूबचा काय प्रतिसाद आम्हाला एवढा आला नाहीये. कोणी कमेंट करून सांगितलं नाही की बनवा हा आम्हाला बघायला आवडेल असं तसं म्हणून काय मी त्याला बोललेच असं की असं म्हणतात. तर ते म्हणला चालते बघू आपण काय देतील म्हणला साथ. मी मला देणारच आता इथपर्यंत दिली मला इथून पुढे तर देणारच आहे सध्या साथ. तर बघा पांडुताईसमोर व्हिडिओ बनवायचं कारण जरा वेगळं आहे. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगालच. तर आमच्या वेबसिरीजबद्दलचा म्हणजे काय झालं आपलं मला म्हणजे माझी इच्छा आहे की बनवायची आणि बघा कशी लांब लांब पाहिजे कारण यांची इच्छा आहे की बनवायची नाही वेबसिरीज कारण आपलं जे चाललंय ते चालू दे म्हणतात. मी म्हणते की व्हिडिओ बनवा वेबसिरीज बनवू म्हणले आपण. ब्लॉग काय छोटेसे कोणी पण बनवतंय म्हणलं आपण वेबसिरीज बनवू आणि जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत वेबसिरीज पोहोचवण्याचा आणि तुमच्या घरी बसल्यास टाइमपास करण्याचा हा जो वेबसिरीज हा भाग आहे. तर बनवू म्हणलं तर हे बघा पळून गेले आता पण कारण त्यांना वाटतं की वेबसिरीज बनवायला नको आपलं घरच्या घरीच म्हणजे ब्लॉग बनवते ते बनव म्हणतात पण वेबसिरीज नको. हाच मोठं कारण आहे आमचं. आणि दादा वहिनीचा पण प्रॉब्लेम आहे बरं का लेकरांची. मी म्हणलं दादाला की ह्यांना नाही यायचं वेबसिरीजमध्ये नाही येऊ दे आपण बनवूया चौघजण. मित्रांनो वेब सिरीज आहे ना भरपूर वेळ द्यावा लागतो ना. मग आता शनिवार सुट्टी असते मला ऑफिसला. खरं कारण तुम्हाला सांगायचं म्हणलं का खरं कारण हे आहे हे नको म्हणतात वेबसिरीज. हा पण ते वेब सिरीज बनवायचं नाही काय ते फिरायला त्याला नको वाटतं कंटाळायचं लय असं होतं दुसरं काय विषय नाही. शनिवार रविवार सुट्टी असते वेबसिरीज बनवायचं म्हणजे आम्हाला काय जास्तीत जास्त होणार नाही कारण आमच्याकडे साहित्य नाही काय नाही. पण आम्ही असं छोटंसं बनवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. छोटे तरी पण हे साथ देणार मला. नाही द्यायची साथ द्यायचं काय विषय नाही पण जरा बरं वाटतं शनिवार रविवार गेले असल्यावरती त्यामुळे दुसरा नाही काय विषय. कारण की असं वेळ घरच्यांना वेळ दिला ना आपण तर रोज आहेच घर ऑफिस आणि बरं वाटतं जरा घरी वेळ दिला दुसरा नाही काय विषय. त्यामुळे मी नको म्हणतो वेब सिरीज बनवायला. आपलं जे छोटे आपण व्हिडिओ बनवतो ब्लॉग बनवतो किंवा फिरायला गेल्यावर इकडे तिकडे ब्लॉग बनवतो ते छान आहेत असं मला वाटतं आणि तिथूनच पुढं आपण हळूहळू पुढे जाऊ. बरोबर आहे. मला असं वाटतं ना काही ना काय करावं कारण ब्लॉग तर कोणी पण बनवतं आणि कारण वेब सिरीज एखादी बनवली मी काय म्हणते 1-2 भाग बनवून बघितलं तर कसं वाटतं बघायचं आपलं. मुंबईचे दादा वहिनी ताई आम्हाला म्हटलं बघा तुम्ही वेब सिरीज वगैरे बनवा आम्ही तुमच्यामध्ये सहभागी होऊ. पण मला तर त्यांनी एवढं फोर्स केलं की बोलायचं नाही एवढं त्यांनी मला फोर्स केलं बनवा आम्ही वेब सिरीजमध्ये येऊ आपण एकत्र काम करू. पण मीच जरा म्हटलं नको कारण की वेळ द्यायला पाहिजे ना वेब सिरीज वगैरे द्यायला तयार करायला. आणि मी म्हणजे असं आहे असं काय म्हणतात ना रिलॅक्स निवांत घर आपलं मुलं आई वडील भले त्यांना वाटतं की मोठी रिस्क घ्यायला नको काय पण वेब सिरीज बनवायची काय मोठी रिस्क आहे का सांगा. रिस्क काय आपण आता बोलतो असंच बोलायचंय ना तरी पण नको वाटतं. रिस्क काय विषय नाही मित्रांनो पण मग 8 वाजून गेले साहेबांना कामाला जायचे ना आपल्या लेक्चर घेत बसलं वेब सिरीज बनवायचं म्हणजे नको आणि आता लेक्चर घेत असं आहे मित्रांनो असंच खेळत आनंदी जीवन कामाला नाही जायचंय. त्यांना कामाला जायचं मला डबा बांधून द्यायचा 8 वाजले त्यांना 9ला बँकेत जावं लागतं आणि एस टी असती 8 वाजून 25 मिनिटं तिथलं 10 मिनिटात जावं लागतं. त्यामुळं आता ह्यांचा डबा बांधून देते. आता आमचं सर्व झालं नाश्ता वगैरे आणि हे चालेल कामाला. ओ बाय बाय. तर आता हे ज्येष्ठ कामाला गेलेत तर मी माझे कामावरून घेते तर आजचा व्हिडिओ ते सेंड करते. तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. असेच आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा. ओके बाय फ्रेंड्स.